ठीक आहे. तर हे फक्त काय म्हणतात थ्रिल विकतात आहे. एज्युकेशनल बेस ह्याच्यावरती कोणीच काम करत नाही आणि हा आपल्या फील्डचा प्रॉब्लेम आहे आता. मला असं वाटतं की सेफ्टी स्टँडर्ड आपल्या महाराष्ट्रात बनणे हे खूपच अवघड आहे. ठीक आहे. आत्ता येणारे लोक हे फक्त फुटेजसाठी येतात आहे. चांगले क्लाइंबर्स नाही येत आहे. का नाही येते? कारण का तुमची सेटअप बघाल तर एकदम जुगाड आहे. कोणी नॉटमध्ये काठ्या टाकतं आहे किंवा जुगाड करतं आहे. तर त्या गोष्टी समजा आपण रिप्रेझेंट करत असतो तर तुम्ही एकट्याचं नाही सह्याद्रीचं नाव खराब होत असतं. आपल्या इथं रेकॉर्ड्स काय आहेत तर 10 वर्षाच्या मुलांनी वानरलिंगी सर केली. सर म्हणजे काय शेवटी ती फक्त रोपवरती गेली, तिने काय क्लाइम्बिंग मूव्ह नाही केले. पण न्यूज अशा येताना येतात किंवा रेकॉर्ड्सच्या काही बातम्या बघाल तुम्ही तर कोणी साडी घालून करतं आहे, कोणी धोतर घालून करतं आहे. तर क्लाइम्बिंग म्हणजे असं असतं की आम्हाला उलटं जेवढे शॉर्ट कपडे घालू, ॲथलेटिक कपडे घालू ते कम्फर्टेबल असतात. ठीक आहे. तुम्ही उगाच साडी घालून तुम्हाला कुठली ग्रेड क्लाइम्ब होणार आहे का? तर नाही होणार ते. किंवा महाराजांच्या मावळ्यांची पगडी घालून ठीक आहे तुम्हाला तुमच्या अंगाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय यूज होतात, स्ट्रेंथ यूज होते, त्याला तुम्ही क्लाइम्ब म्हणाल ना. तुम्ही चालत जाता ते त्याला क्लाइम्ब नाही म्हणू शकत. एखाद्या धबधब्यावरती काही ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या किल्ल्यावरती काही ॲक्सिडेंट झाला तर तो प्रॉब्लेम सॉल्व नाही होत, ती जागाच बंद होऊन जाते. जागा बॅन करणं हा सोल्युशन नाही आहे, ही पळवाट आहे. की आपल्या सह्याद्रीमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो खरा ॲक्च्युली बेसिकपासून स्टार्ट होतो. हे मला तिथे जाणवलं, खूप जाणवलं की जेवढं पण टेक्निकल नॉलेज बेसिकमध्ये दिलं जातं त्यातलं 70 ते 80% हे नॉलेज चुकीचं आहे. चुकीचं शिक्षण शिकवलं जातं. नाही, खूप खूप धन्यवाद. बिकॉज पहिल्या प्रथम मला इकडे बोलवलं म्हणून. बिकॉज एवढ्या एज्युकेशनल बेस प्लॅटफॉर्मवरती कदाचित मी पहिल्यांदाच बोलत असेल. ह्याच्या आधी बोलले पॉडकास्टवरती, पण इकडे येण्याची खूप इच्छा होती माझी. बिकॉज माहीत होतं की हा पॉडकास्ट ज्या फील्डमध्ये मी काम करतो त्या लोकांपर्यंत जास्त पोहोचणार आहे. आणि मेन म्हणजे हा काय म्हणतात की लोक ह्याच्याकडे एज्युकेशनल पॉडकास्ट म्हणून बघतात. तर हाही संधी देण्यासाठी प्रथम धन्यवाद. मित्रांनो, उनाड भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्स किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. नमस्कार. उनाड भटकंती प्रस्तुत उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी देवा घाणेकर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या ह्या पॉडकास्टला जे वक्ते आहेत ते खरेखुरे शिखर सर करणारे एक प्रोफेशनल क्लाइंबर आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून आपल्या इथं आज लाभलेले आहेत. ते म्हणजे रोहित वर्तक. नमस्कार. नमस्कार. रोहित वर्तक एक हायलायनर आहे, एक उत्कृष्ट क्लाइंबर आहे. बऱ्याच चुकीच्या गोष्टी ज्या आजूबाजूला घडतात त्याबद्दल कायम बोलत असतो, आवाज उठवत असतो. काही जण पॉझिटिव्ह वेने घेतात, काही जण निगेटिव्ह वेजने घेतात. पण चांगलं काम करण्याचं किंवा सगळ्या लोकांपर्यंत चांगली गोष्ट गेली पाहिजे या दृष्टिकोनातून त्याचा कायम हेतू असतो. तर आज त्याच विषयाशी आम्ही चर्चा करणार आहे. रोहित, आमच्या पॉडकास्टला आलास कमी फोनवरती, एका फोनवरती, त्याबद्दल तुझे धन्यवाद. तर सह्याद्री आणि हिमालयांमध्ये जे बरेचसे आपण थेट विषयावरतीच येऊ. तर सह्याद्री आणि हिमालयामध्ये जे इव्हेंट्स होतात त्याला आपण असं बऱ्यापैकी म्हणतो, काही जण अपवाद आहेत पण बऱ्यापैकी जुगाडू इव्हेंट्स असतात. तर ते एक व्यवसाय आहे की बेजबाबदार आहे? आपण जर आधी बघितलं जुने लोक पण व्यवसाय करायचे, असं नाही की हे आत्ताच चालू झालेलं आहे. पण आत्ता सोशल मीडियामुळे ह्याला बूस्ट मिळालेला आहे की तुमची मार्केटिंग होते इझिली आणि सोशल मीडिया ह्याला जोडला गेला. तुम्ही बघाल तर नुसतं आता टेक्निकल इव्हेंट नाही होत, तुम्हाला टेक्निकल इव्हेंट बरोबर ड्रोन फुटेज विकतात किंवा बाकी फुटेज विकतात आहे. तर ते एक मार्केटिंग स्किल आहे ऑब्वियसली. बट मोस्टली ह्याच्या काय म्हणतात आपण ह्या मार्केटिंग स्किलकडे लोकांचं जास्त लक्ष आहे कम्पेअर टू सेफ्टीकडे. आणि जुन्या लोकांनीसुद्धा असे इव्हेंट केलेले तेव्हा सोशल मीडिया नव्हता, पण तेव्हा इव्हेंट चालायचे पण सेफली चालायचे सगळेजण. आत्ता सेफ्टी कॉम्प्रोमाइज केली जाते मोस्ट ऑफ द इव्हेंट्समध्ये आणि जास्त लक्ष असतं की किती लोक पार्टिसिपेट करतील किंवा किती पैसे मिळतील. इझी मनी आहे बेसिकली, त्यामुळे याकडे जास्त लक्ष असतं. आता जे रॅपलिंगचे इव्हेंट होतात किंवा व्हॅली क्रॉसिंगचे इव्हेंट होतात ते शक्यता असते कमी खर्चात होतात. तर त्याचे जे लीडर्स असतात ते प्रॉपर शिक्षण घेतलेले नसतात किंवा त्याचे जे टेक्निकल गिअर्स असतात ते प्रॉपर सर्टिफाईड नसतात. त्याबद्दल काय बोलणं आहे?
बघितलं तर आता ॲक्च्युली मध्ये GR आला. GR प्रमाणे आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनी बेसिक ॲटलिस्ट कोर्स केला पाहिजे, ॲडव्हान्स केला पाहिजे. पण मी आता नुकताच बेसिक करून आलेलो आहे आणि मी तिकडे गेलो बेसिक कोर्स जिथे बघतो शिकवतात सगळं कोर्स केला होता. तिकडे बघितलं मी की आपल्या सह्याद्रीमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो खरा ॲक्च्युली बेसिकपासून स्टार्ट होता. हे मला तिथे खूप जाणवलं. आणि मग मी तो विचार करायला लागलो की हे सगळेजण चुकीचं करतात, हे असंच नाही करतात, हे तिकडे शिकतात, बेसिकमध्ये चुकीच्या गोष्टी शिकतात आणि त्या सह्याद्रीत राबवल्या जातात आता. तर कुठेतरी मोठा वाटा ह्या शिक्षण संस्थांचा आहे याच्या मागे. आपण त्याच्यावरती डिटेल बोलूया नंतर. पण मी म्हणेल की फक्त बेसिक ही गोष्टच नाही आणि लोकही त्या पद्धतीने शिकत नाही आजकाल. बिकॉज आता तुमच्याकडे ॲक्च्युली बघाल तर दुनिया तुमच्या हातात आहे. बरोबर. मोबाईल आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला इक्विपमेंट असेल, सेफ्टी असेल, तुम्ही जस्ट टाईप केलं तर सगळी डिटेल मिळते. पण त्याच्यावरती कोणी फोकस नाही करत आहे. त्यामुळे हे जुगाडच जास्त होतात आहे आजकाल. हे जे इव्हेंट्स जे होतात ते साहस देतात की थ्रिल देतात? नक्कीच हे लोक साहस, ऑब्व्हियसली जो नवीन माणूस कोकणकड्यासारख्या ठिकाणी जाईल आणि रॅपल करेल त्याला ते चांगलंच वाटणार आहे. पण त्याच्या मागे हे नसतं माहिती की आपण ॲक्च्युली सेफ आहोत की नाही. ही त्याची चुकी नाही आहे. ठीक आहे, एका अर्थाने बघितलं तर त्याचीही चुकी आहे. बिकॉज आपण कोणाकडे जातो हे त्यांनी नीट चेक केलं पाहिजे. आपण कुठल्या गोष्टींवरती काम म्हणजे हार्नेस घालणारे, रोप वापरणारे, ह्याची बेसिक नॉलेज आज कोणाला येऊ शकतं. हे डिफिकल्ट राहिलेलं नाही. तर एक दृष्टीने पार्टिसिपंटची पण चुकी असते आणि मेजर चुकी ही त्याच्यामध्ये बघाल तर इव्हेंट ऑर्गनायझर्सची चुकी असते. ठीक आहे, तर हे फक्त काय म्हणतात थ्रिल विकतात आहे. एज्युकेशनल बेस ह्याच्यावरती कोणीच काम करत नाही आणि हा आपल्या फील्डचा प्रॉब्लेम आहे आत्ता. बिकॉज सगळेच जण फक्त ॲक्टिव्हिटी सेल करतात आहे आणि म्हणजे वरतून खाली उतरणं. ठीक आहे, ही ॲक्टिव्हिटी सेल करतात. पण ह्याच्यात ना लोक घरी काय घेऊन जातात आहे. ठीक आहे, फक्त फुटेज घेऊन जातात आहे आणि ते रील अपलोड करतात आहे. ह्याच्यात ना एज्युकेशनल बेस काहीच शिकत नाही कोणी की जो पार्टिसिपंट आलेला आहे नेक्स्ट टाईम तो जाताना ॲटलिस्ट त्याच्याकडं बेसिक नॉलेज पाहिजे की मी कुठल्या दुसऱ्या ग्रुपकडे इव्हेंटसाठी गेलो तर मला ओळखता आलं पाहिजे की ह्याचे हेल्मेट्स, ह्याचे हार्नेस खराब आहेत का चांगले आहेत, ह्याचे रोप्स चांगले आहेत का खराब आहे, हे ओळखण्याची ॲटलिस्ट तेवढं नॉलेज त्याच्याकडे आलं पाहिजे. हे कोणीच नाही करत आहे. तुझ्या अभ्यासाप्रमाणे काय वाटतं की बेसिक सेफ्टी स्टँडर्ड काय असायला पाहिजेत? मला असं वाटतं की सेफ्टी स्टँडर्ड आपल्या महाराष्ट्रात बनणे हे खूपच अवघड आहे. म्हणजे GR वरती बरेच महान लोक काम करतात आहे, प्रयत्न करतात आहे, पण ते काही होत नाही. आणि गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी एवढे खूप प्रॉब्लेम्स आहेत की त्याच्याकडे ह्या आपल्या छोट्याशा फील्डकडे लक्ष देण्याचं काही गरज पडलेली नाही आहे. ठीक आहे, तर स्टँडर्ड्स असतील किंवा नसतील हे नंतरचा भाग झाला. माझं म्हणणं आहे की आपण समजा एखाद्या ठिकाणी जातो आहे आणि ही सेफ्टीची जबाबदारी स्वतःची असली पाहिजे. आणि इस्पेशली त्याच्यात समजा आपण लोकांना घेऊन जातो आहे तर ती संपूर्ण जबाबदारी आपलीच असते, जो इव्हेंट करतो त्यांचीच असते. तर सेफ्टी स्टँडर्ड बनतील तेव्हा बनतील, पण वर्ल्डमध्ये ऑलरेडी ह्याचे स्टँडर्ड्स बनलेले आहेत. तुम्ही ते फॉलो करू शकता आणि सेफ्टी फॉलो करू शकता किंवा सेफ राहू शकता. बट आता ते होताना दिसत नाही आहे. तो एक चांगला क्लाइंबर आहेस, हायलायनर एक आहेस. तू जे ह्या दृष्टिकोनातून जेव्हा बघत असतोस या सगळ्या गोष्टीकडे तेव्हा तुझं मत काय आहे? माझं मत असं की तुम्ही बघाल तर आता सह्याद्री खूप काय म्हणतात मोठं आहे. आपण बघाल तर अफाट आहे. असे पिनॅकल्स जगात खूप कमी ठिकाणी आहेत. पण तरी देखील इथे येणारा बाहेरचा क्राऊड नाही आहे. तुम्ही बघाल तर इंडियातली लोक इथे फिरतात, पण ॲज सच फॉरेनर्स इथे येऊन क्लाइंब नाही करत. ठीक आहे, ह्याचं रिझन असं नाही की सह्याद्रीतला रॉक थोडा लूज आहे म्हणून क्लाइंब नाही करत आहे. पण ह्याच्याकडे आपण वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलंच नाही आहे कधी की सह्याद्रीमधलं क्लाइंब कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे बाहेर. आता बघाल तर ते ऑलमोस्ट उलट्या दिशेने चाललेलं आहे. म्हणजे सेफ्टी वाईज बघाल तर नॉट्स आहेत किंवा लोक वापरतात. ठीक आहे, तर बेसिकली तुम्ही जे काही प्रेझेंट करताय, तुम्ही सोशल मीडियाला पोस्ट करतात, हे तुम्ही सह्याद्रीला रिप्रेझेंट करत असता. आणि बिकॉज तुम्ही जे काही सेटअप कराल ते वर्ल्डमध्ये बघितले जाणार आहेत सगळीकडे आणि ते बघून लोक तुमच्याकडे येणार आहे. तर तुम्ही ठरवायचं की काय लेवलची लोक तुमच्याकडे आली पाहिजेत. ठीक आहे, आत्ता येणारी लोक ही फक्त फुटेजसाठी येतात आहे, चांगले क्लाइंबर्स नाही येत आहे. का नाही येते? कारण का तुमची सेटअप बघाल तर एकदम जुगाड आहे. कोणी नॉटमध्ये काठ्या टाकतं आहे किंवा जुगाड करतं आहे. तर त्या गोष्टी समजा आपण रिप्रेझेंट करत असतो तर
तुम्ही एकट्याचं नाही, सह्याद्रीचं नाव खराब होत असतं ह्याच्यामागे. ठीक आहे. तर मी हा विचार करतो की जेव्हा आपण सह्याद्रीमध्ये करतो, कुठे जातो, आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ, सह्याद्रीमधले क्लाइंबर्स तिकडे जाऊ, तेव्हा आपण सह्याद्रीला रिप्रेझेंट करत असतो. तर त्या पद्धतीने सगळ्यांनी वागलं पाहिजे. आता आपण सह्याद्री आणि परदेशातलं माउंटेनिअरिंग म्हटलं, नेमका या दोघांच्यात फरक काय? इथिक्स आहेत. लोक खूप इथिक पाळतात, रूल्स रेग्युलेशन पाळतात. म्हणजे सांगतो ना, आता ऑस्ट्रेलियात मी कॅम्पिंग करायचो. म्हणजे माझं काम होतं की जंगलात जायचं आणि राहायचं तिकडे. आठवडाभर मी फॉरेस्टमध्ये राहायचो. तर जंगलात घर नव्हतं माझं, गाडी जायचो, गाडीत सगळं जेवायचं सामान असायचं, बुकिंगचं वगैरे सगळं. आणि मी मंडेला जाऊन टेंट पिच करायचो संध्याकाळी, तसंच सोडायचं सगळं. आणि तिथे किचन सगळं सोडायचो. ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे काम करायचो. टेंट तसाच असायचा. तिथं लोक यायचे, कोणी टेंटला हात नाही लावायचा आठवडाभर. आणि सॅटर्डेला टेंट वाइंड अप करून मी घरी जायचो. ठीक आहे. आपल्या इथं 2 तास टेंट ठेवून दाखवा कुठल्याही गडावरती, म्हणजे तिथं थोडीफार गर्दी होते, ठेवाल का तुम्ही? तर तिथे एवढे इथिक्स फॉलो केले जातात, कोणी हे नाही करत. तेवढे रूल्स अँड रेग्युलेशन्स पण आहेत, तेवढ्या सोयी पण आहेत गव्हर्नमेंटतर्फे, की कोणी कचरा नाही करत आहे. मी तिकडे कचरा करताना पाहिले, दुर्दैवाने ते भारतीयच होते मोस्टली. तर हे मला जाणवलं. तर कम्युनिटी खराब होते बेसिकली. तर हे म्हणजे बघाल तुम्ही तर इथिक्स आणि मॉरल्स हे सगळे जपले जातात तिकडे. क्लाइम्बिंगच्या विषयी पण तसंच आहे. क्लाइम्बिंगमध्ये पण बरेच इथिक्स असतात. एवढं डिटेल नको जायला, पण याप्रमाणेच सगळेजण इथिक्स आणि रूल्स अँड रेग्युलेशन पाळतात. सह्याद्रीमध्ये काही रेकॉर्ड्स तयार केले जातात किंवा स्टंट केला जातो एक प्रकारे रेकॉर्डसाठी. ह्याच्यामध्ये सेफ्टी पर्सन कितपत आपण त्याला सांभाळू शकतो? आपण मागचे काही सह्याद्रीतले रेकॉर्ड पाहिले काही वर्षातले, 10 वर्षातले. तर बघाल तर त्या रेकॉर्डला ॲक्च्युली जगाच्या दृष्टीने काही अर्थ नाही आहे. म्हणजे क्लाइम्बिंगची ज्यांनी रेकॉर्ड केले त्यांचा आणि क्लाइम्बिंगचा संबंधच नाही असं म्हणतो मी. बिकॉज क्लाइम्बिंगचे ग्रेडचे रेकॉर्ड बघाल तुम्ही वर्ल्डमध्ये, तर ते बघताना मला असं वाटतं की आपण म्हणजे खूपच महाग आहे. त्या लेवलचं क्लाइम्बिंग आता इंडियात होतच नाही आहे. आपल्या इथं रेकॉर्ड्स काय आहेत तर 10 वर्षाच्या मुलांनी वानरलिंगी सर केली. सर म्हणजे काय, शेवटी ती फक्त रोपवरती गेली, तिने काय क्लाइम्बिंग मूव्ज नाही केलेल्या आहेत. पण न्यूज अशा येताना येतात. बाहेरच्या तुम्ही न्यूज बघाल ना, तर सी लिओ आहे किंवा ब्रुक रॅबिट आहेत, असे मोठे मोठे क्लाइंबर्स आहेत. ते म्हणजे वयाच्या 14व्या, 15व्या, 13व्या वर्षी वर्ल्ड कप खेळलेले आहेत किंवा जगातलं सगळ्यात अवघड गेम क्लाइम्ब केले आहेत ह्या छोट्या मुलांनी. आणि ते आता वर्ल्डमध्ये रिप्रेझेंट करतात ते त्यांच्या कंट्रीला. तर ह्या लेवलला ते खेळतात. आणि आपण फक्त रॅपलिंग केलं ह्याच्या बातम्या येतात. हे कुठले रेकॉर्ड नाही आहेत. आणि तुम्ही बघाल तर ज्यांनी मागच्या काही वर्षात रेकॉर्ड केले ते आता तुम्हाला कुठेच दिसत नाही आहे. ठीक आहे. आणि बऱ्याचशा टायमाला बघाल तर पेरेंट्स ह्याच्या मागे हे असतो, रोल असतो की माझ्या मुलांनी हे करावं किंवा हे केलं पाहिजे. तर मुलाला ॲटलिस्ट कळू दे की आपल्याला काय केलं पाहिजे, ती आवड स्वतःकडून आली पाहिजे. किंवा रेकॉर्ड्सच्या काही बातम्या बघाल तुम्ही तर कोणी साडी घालून करतंय, कोणी धोतर घालून करतंय. तर क्लाइम्बिंग म्हणजे असं असतं की आम्हाला उलटं जेवढे शॉर्ट कपडे घालू, ॲथलेटिक कपडे घालू ते कम्फर्टेबल असतात. ठीक आहे. तुम्ही उगाच साडी घालून तुम्हाला कुठली ग्रेड क्लाइम्ब होणार आहे का? तर नाही होणार ते. किंवा महाराजांच्या मावळ्यांची पगडी घालून. तर प्रॅक्टिकली विचार केला तर ते शक्य नाही आहे. म्हणजे तुम्ही फक्त हे सोशल मीडियासाठी करताय आणि त्या रेकॉर्डला जगात कुठेही अर्थ नाही आहे. आपल्या इथं लोक भावनिक होतात आणि त्यांना त्या रेकॉर्ड्सला तुम्ही बघाल प्रोत्साहन देणारे हे सगळे लाईक मावळे, महाराज, घोरपड तर अशाच त्याच्यावरती कमेंट दिसतात. तर ज्यांना क्लाइम्बिंगमधलं काही माहीत नाही ते लोक असले रेकॉर्ड करत असतात. सह्याद्री प्रेमाचा अभाव आहे याच्यात? नक्कीच अभाव आहे. मी म्हणेल की सह्याद्री प्रेम जास्त आहे ॲक्च्युली. म्हणजे ज्यांना क्लाइम्बिंग नाही माहिती पण सह्याद्री प्रेम जास्त आहे आणि क्लाइम्बिंगचं नॉलेज कमी आहे. ह्याच्यामुळे हे असले रेकॉर्ड होतात आहे. ह्या रेकॉर्ड्सना किंवा ह्या स्टंट्सना आपण तुला असं वाटतं कोण रोखू शकतं भविष्यात? मुश्किल आहे. मला नाही वाटत रोखू शकेल. मी बराच वेळा ट्राय केलेलं आहे किंवा ज्यांनी असे रेकॉर्ड्स केले त्यांना कमेंट्स पण केलेले आहेत किंवा फोन करून सांगितलेले पण आहे. मॅक्सिमम लोक ऐकत नाही या गोष्टीमध्ये. बिकॉज त्यांना तो बूस्टअप मिळत असतो की मी आता मोठा होतो आहे किंवा जे काय असेल रेकॉर्ड करतो आहे. पण असं रोखणं खरंच मुश्किल आहे. आणि मी शक्यतो त्यांना इन्व्हाइट करतो की क्लाइम्बिंग वॉलवरती या आणि तुम्ही आमच्याबरोबर क्लाइम्ब करा. ठीक आहे. जेव्हा ग्रेडच्या लोकांबरोबर क्लाइम्ब केलं जातं म्हणजे आता वॉलवरती लोणातली शिवदुर्ग वॉल आहे किंवा पुण्यात पण वॉल्स आहेत, मुंबईत पण आहे जे चांगलं क्लाइम्ब करतात.
तर तिथं पाहिलं ना वॉलवरती छोटी मुलं क्लाइंब करताना पाहिलं ना, तेव्हा ॲक्च्युली त्यांना ज्यांना हे रेकॉर्ड केले त्यांना कळतं की आपल्याला वॉल पण टॉप होत नाही. ठीक आहे, बिकॉज ग्रेडचं क्लाइंब वेगळी गोष्ट आहे, ॲक्च्युअल क्लाइंब वेगळी गोष्ट आहे. आणि नुसतं आता सह्याद्री जसं लिंगाणा कळणं आणि लिंगाण्यावरती बरेच रेकॉर्ड झाले, तशी गोष्ट कळणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या कंडिशनला अशी गोष्ट आहे, मी लिंगाणा 2006 का 7 साली केलेला आहे. ठीक आहे, आणि त्या टायमाला बोल्टिंग नव्हतं आलं आणि जुन्या ह्याच्यावरतीच होता. लिंगाणा ज्या सिनियर्सनी केलं आहे त्यावेळेला त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली अवघड गोष्ट होती आणि चॅलेंजिंग होती, बिकॉज तेव्हा सगळेच प्रॉब्लेम होते. ट्रॅव्हलचा प्रॉब्लेम होता, तुमच्याकडे पोचणं प्रॉब्लेम होतं, तुमच्याकडे इक्विपमेंट नव्हतं. आता सगळं ॲडव्हान्स झालेलं आहे. ठीक आहे, आणि आत्ता लिंगाण्यावरती एवढा फुटफॉल आले आहे की मला तर वाटतं केवपर्यंत रॉकला हात न लावता तुम्ही पायऱ्या चढत जाता. मग अशा याला तुम्ही क्लाइंब म्हणणार आहे का? क्लाइंबिंग म्हणजे असं असतं की जिथे तुम्हाला कम्फर्टेबली उभं राहता नाहीत. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या अंगाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय यूज होतात, स्ट्रेंथ यूज होते, त्याला तुम्ही क्लाइंब म्हणाल ना. तुम्ही चालत जाता ते त्याला क्लाइंब नाही म्हणू शकत. हे जे टेक्निकल गिर्यारोहण आहे, माउंटेनिअरिंग आहे, याचे गाव पातळीवर किंवा स्कूलच्या लेवलवरती काही वर्कशॉप्स घेऊ शकतो का आपण? नक्कीच घेतले पाहिजेत. मी ऑलरेडी ह्याचे वर्कशॉप्स घेतो आहे. म्हणजे आता क्लाइम्बिंग वॉल आहे, तर आपल्या इथं ॲक्च्युली बघायला गेलं ना तर 2 वेगळे ग्रुप दिसतात सह्याद्रीमध्ये. एक जो आहे तो फक्त रॉकवरती क्लाइंब करतो. ठीक आहे, आणि दुसरा जो आहे तो फक्त आर्टिफिशियलवर क्लाइंब करतो. तर मी दोन्हीवरती करत मोठा झालेला आहे. आणि तेच मी आता ट्राय करतो की मी मुलांमध्ये ते रुजवावं. आणि मुले आता तेच करतात की मुलं जाऊन क्लाइंब करतात, ते रॉकवरती पण करतात, सह्याद्रीमध्ये करतात, तेच जाऊन रेस्क्यू करतात आहे. आणि आर्टिफिशियलला पण म्हणजे इंटरनॅशनल लेवलला पण ते पोचलेले आहेत काही मुलं. तर ह्या पद्धतीने त्यांचं शिक्षण चालू आहे. आणि नुसतं तेच नाही आहे, तर आपल्या इथं बघाल तर फॉर एक्झाम्पल लोकांना माहिती आहे की कॅराबिनर वापरला जातो. तर आता तुम्ही कोणाला विचार, कॅराबिनर त्याची स्ट्रेंथ 2000 किलो असतं, 2000 किलो असते. पण ह्याच्या पलीकडे जाऊन मी इंडस्ट्रीयलमध्ये असल्यामुळे शिकलो की ह्याच्या पलीकडे जाऊन बरंच नॉलेज आहे का प्रत्येक इक्विपमेंट मागे. ते मुलांमध्ये ट्रान्सफर करायचं बघतो मी, की आता मुलं हळूहळू शिकतात आहे ती. म्हणजे त्यांना तुम्ही स्टँडर्ड विचारलं तर सांगेल की कॅराबिनरचं स्टँडर्ड EN 362 आहे. मग त्याचे सगळे डूज अँड डोंट्स किंवा लिमिटेशन्स त्यांना माहीत असतात. तर ह्या पद्धतीने त्यांना शिकवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर ऑब्व्हियसली हे झाल्याशिवाय आपल्या फील्डमध्ये चेंज नाही येणार. ड्रोन उडवत जाणे किंवा स्पीकर वाजवत जाणे ट्रेकला, हे इन्फ्लुएन्सर आहेत, तर ते असं वाटतं का हे सह्याद्री जपतायत? कसं आहे ना की ड्रोन उडवणं काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे, त्याला काहीच आक्षेप नाही माझा. पण आपल्याला लिमिटेशन्स कळले पाहिजेत. स्पीकर ऑब्व्हियसली नो, म्हणजे असं बोलू शकतो आपण. लोक वाजवतात हे आजही, पण किल्ल्यावरती वगैरे आता त्याला जास्त काय म्हणतात, सह्याद्रीचं लोकांचं प्रेम वाढलेलं आहे. त्यामुळे किल्ल्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चेंज झालेला आहे. ठीक आहे, हेच तुम्ही 10 वर्ष 15 वर्षापूर्वी करू शकत होता. आता ऑब्व्हियसली त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे लोकांचा. आणि किल्ल्यावरती मी म्हणेल की नाहीच वाजवले पाहिजेत असं म्हणू शकतो. बिकॉज महाराज सह्याद्री जो काय आपला इतिहास आहे ते बघता ते कुठेतरी जपले पाहिजे. आपण त्या व्हॅल्यूज जपल्या पाहिजेत, आणि त्या जपल्या तर सह्याद्रीचं ह्या सगळ्या गोष्टी पुढे चालत राहतील. म्हणजे आता तुम्ही राजस्थानला गेला तर बघाल तिकडे त्यांचे किल्ले एकदम चांगले आहेत किंवा सगळ्या सोयीसुविधा आहेत. आपले इथे लोक येतात. म्हणजे मागे एक मी व्हिडिओ टाकला होता तिकोनाचा, आणि त्याच्यात बघितलं तर सगळेजण स्पीकर वाजवतात आहे. म्हणजे एवढी गर्दी होती आणि सगळ्यांच्या हातात स्पीकर होते. आणि हे बरेचसे जण असे होते की हे नॉन महाराष्ट्रीयन होते, महाराष्ट्रामधले नव्हते. सो ऑब्व्हियसली त्यांना इतिहास नसेल माहिती, त्यांना महाराजांचं किंवा मावळ्यांचं ही जाणीव नसेल त्यांना. मग ते वाजवतीलच स्पीकर. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये चुकी त्यांची नाही आहे खरं बघितलं तर. चुकी आपल्या लोकांची आहे किंवा शासनाची असं म्हणू शकतो. बिकॉज आपण कमी पडतोय की किल्ल्यांची व्हॅल्यू काय हे बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कमी पडतो असं वाटतं. या एवढ्या करिअरमध्ये आपण काहीतरी स्मरण जपत असतो नाही का, तिथे काही फोटो काढले असतील, व्हिडिओज काढले असेल, तर तुला अशा फोटोंमागच्या स्टोऱ्यांबद्दल काय बोलायचं आहे का? एक फोटो जो आहे 2017 सालचा आहे, कोकणकडा क्लाइंबच्या टायमाचा आहे. आणि कोकणकडा क्लाइंबला बराच टाईम लागलेला आहे. तुम्ही बघाल तर
2014 साली मी कोकणकडा होतो, 2015 साली एक कोकणकडा क्लाइंब केला, 15 साली फेल झाला आहे, 16 साली फेल झालेला आहे आणि 17ला क्लाइंब केलेला आहे. तर 17ला क्लाइंब केला तेव्हा योगेश आणि मी क्लाइंब केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक असा टप्पा आहे की तिथे ससाना लेज म्हणून आहे, छोटी लेज आहे, आणि त्याचे किस्से बरेच ऐकले होते, म्हणजे ज्यांनी आधी क्लाइंब केलं आहे, किरण आडफळकर असतील त्यांच्या टीमकडून किंवा सगळ्यांकडूनच ऐकले होते. तर त्या ठिकाणी जाऊन बसणं, ससाणा लेजच नाव आहे त्याचं, म्हणजे ससाणात जाऊ शकतो असं काही, पण त्या ठिकाणी जाऊन बसणं आणि ते अनुभवणं हे माझं स्वप्न होतं. आणि 3 वर्ष कंटिन्युअसली फेल आल्यानंतर आम्ही बऱ्याच स्ट्रगलनंतर, बरंच हार्ड क्लाइंब केल्यानंतर योगेश आणि मी, म्हणजे तो पॅच जो आहे तो ते मधमाशा होत्या म्हणून तो पॅच आम्ही रात्री क्लाइंब केला. तर रात्री क्लाइंब केला, संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 2 असं क्लाइंब करत होतो. जवळपास 14 तास आम्ही लटकलेलंच होतो. आणि तो क्लाइंब केल्यानंतर आम्ही तिथे पोचलो आणि मग सगळं चालू आलं. आणि संध्याकाळी तिथे आम्ही हॅमॉक लावला झोपण्यासाठी. आणि तो हॅमॉक लावताना किंवा त्या टायमाचा फोटो येतो, एवढं प्रचंड दमलो होतो, आमच्यात खरंच असं काही उरलं नव्हतं की फोटो काढावा किंवा काय, पण तरी पण तो फोटो घेतला आम्ही, योगेश आणि मी. आणि तो फोटो मला खूप आवडतो बिकॉज त्याच्यामध्ये दिसतं की कड्यामध्ये जो अनुभवायचा होता तो कडा मला खाली दिसतो अख्खा, की क्लाउड्स आले नेमके त्या टायमाला, जे क्लाउड बघायला आत्ता गडावरती गर्दी होते आणि ते क्लाउड असे आले होते आणि ते सगळे फोटोमध्ये कॅप्चर झालेले आहेत. तर तो फोटो मला खूप आवडतो. तर दुसरा फोटो जो आहे तो हायलाईन, वानरलिंगीवरती हायलाईन लावली होती एकदा, आणि ती हायलाईन म्हणजे मेमध्ये लावली होती बिकॉज तिथे क्लाउड्स येतात मेमध्ये, पावसाळ्याच्या सुरुवातीला, आणि त्याच्यासाठी लावली होती. पण नंतर असं जाणवलं की हे क्लाउड इतके थिक आहेत की हायलाईनवरती गेलेला माणूस हा बाहेरून दिसतच नाही आहे. तर त्याच्यासाठी कोणाचेच फोटो येत नव्हते. आणि नंतर असं आलं की मी हायलाईनमध्ये गेलो आणि हायलाईनवरती चालत असताना असं जाणवायचं की तुम्ही चालताय, तुम्हाला पुढचा फक्त 7 ते 8 फूट दिसतंय आणि बाकी आजूबाजूची डेप्थ पण नाही दिसत, तुम्हाला वानरलिंगी पण नाही दिसत, काहीच दिसत नाही. आणि अशामध्ये माझे मित्र सगळे उभे होते, मध्येच एक वाराची झुळूक आली आणि सगळं धुकं असं गायब झालं. आणि थोडं धुकं होतं पण हायलाईन आणि हायलाईनवरचा माणूस दिसत होता. तर मी चालत असताना एक सिद्धार्थने फोटो काढला होता, तो फोटो अप्रतिम आहे, म्हणजे तो कधीही बघतो मला तो फोटो आवडतो. हां, तर मेरूचा एक फोटो आहे, हिमालयामध्ये गेलो होतो आणि मेरू हे लाईक माझं स्वप्न आहे क्लाइंब करणं. कितपत खरं होईल माहीत नाही, पण मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे, टीम प्रयत्न करते आहे. पण जेव्हा मेरूच्या समोर गेलो मी, तेव्हा असा मेरूकडे बघत होतो आणि तेव्हा जाणवत होतं की आपण ह्या माउंटनसमोर किती छोटं आहे. हे हिमालयात गेल्यावरती खरंच कळतं. आणि ती जाणीव किंवा त्या फिलिंग्स सगळ्या त्या फोटोमधनं मला येतात आणि तो फोटो मला म्हणून खूप आवडतो. ओके, एक इंडस्ट्रियल सेफ्टीमधला फोटो आहे, म्हणजे मी इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये काम करताना माझ्या मित्र आशिष आहे त्यांनी फोटो काढला होता. आणि माउंटनमध्ये गेल्यावरती आपण खरंच फोटोग्राफी करतो खास टाईम देऊन, पण इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये होत नाही. पण आम्ही तेव्हा केली होती आणि काम करता करता, आणि तेव्हा तो फोटो काढला होता. तर त्याच्यामध्ये गिअर आणि इक्विपमेंट पूर्ण अंगावरती लावून फोटो काढला होता. त्यामुळे ॲज अ टेक्निकल पर्स्पेक्टिव्ह तो फोटो मला खूप आवडतो बिकॉज त्याच्यातनं दिसतं की फक्त तुम्ही जे काही परिधान करता त्याच्यातनं दिसतं की तुम्ही खरंच टेक्निकल काम करता, म्हणून तो फोटो मला जास्त आवडतो. सर, सोशल समिटवरती ॲक्च्युली आमच्या टीमचा फोटो आहे, पूर्ण टीमचा. म्हणजे ती जागा अशी आहे जगातली की तिकडे जगातली फक्त 6 माणसं गेली आहेत आणि त्याच्यातली 4 हे आम्ही त्या फोटोमध्ये आहेत. तर तो फोटो खूप असा स्पेशल वाटतो बिकॉज माउंट एव्हरेस्ट बघाल तुम्ही, तर एव्हरेस्टवरती आजपर्यंत हजारो जणं गेलेली आहेत, पण अशा जागी आपण फोटो काढले की जिथे फक्त जगातली 6 माणसं गेलेली आहेत आणि खूप शॉर्ट टाईमसाठी होतं तिथं. आणि ते फिलिंग्स किंवा त्या जागेबद्दल खूप आपण म्हणतो की आपुलकी असते, तसा तो फोटो आहे. आणि एकत्र आम्ही सेलिब्रेशन करतो आहे त्या समिटचा, असा फोटो येतो. त्यामुळे हा फोटो खूप आवडतो. हा फोटो जो आहे सगळ्या इक्विपमेंटबद्दल फोटो आहे. म्हणजे आम्ही सोशलला जायच्या आधी ह्या सगळ्या इक्विपमेंट बरोबर फोटो काढला होता आणि मग हा फोटो काढला तेव्हा जाणवलं की आपण किती कमी इक्विपमेंटमध्ये सुरुवात केली होती आणि आता एवढं इक्विपमेंट आहे. म्हणजे अशी श्रीमंती दिसते की बरंच इक्विपमेंट आहे आता आपल्याकडे आणि आपण क्लाइंब करतो. तर त्यामुळे हा फोटो खूप स्पेशल वाटतो. आपल्याकडे जे हे इव्हेंट्स होतात किंवा आपल्याकडे जे गिर्यारोहण आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला एक कायदा असतो, तर ह्याच्यामध्ये ह्या खेळाला कायद्याचा अभाव आहे का?
नक्कीच आहे, कायद्याचा अभाव आहे आणि तो अभाव असल्यामुळे आज जे काय होतंय ते त्याच्यामुळेच होतंय आणि तो कायदा लवकरात लवकर यावा ही सगळ्यात चांगल्या लोकांची हे की अपेक्षा आहे. पण मला वाटत नाही की हे लवकर होईल, बिकॉज गव्हर्मेंटकडे एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि आपल्या सह्याद्रीतले जे प्रॉब्लेम्स आलेत बघाल तुम्ही. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या धबधब्यावरती काही ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या किल्ल्यावरती काही ॲक्सिडेंट झाला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, ती जागाच बंद होऊन जाते, बॅन होऊन जाते, बंदी घालतात. हां. तर हे का होतंय, कारण का सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशनचा अभाव आहे. जर हे असते ना तर जागा बॅन नाही होणार. जागा बॅन करणं हा सोल्युशन नाही आहे बेसिकली, ही पळवाट आहे. पण गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स आहेत तर ते काय याच्यात लक्ष देतील असं आहे. तुला स्वतःला जर ह्या कंपन्यांना जे आपण ऑर्गनाईज करतात किंवा वेगळ्या तर सल्ला द्यायचा असेल तर काय देशील? तुम्ही क्वांटिटीपेक्षा एज्युकेशनवरती भर द्या, क्वालिटीवरती भर द्या. म्हणजे तुमच्याकडे येणारा जो पण क्लायंट असेल, ठीक आहे, त्याला तुम्ही एज्युकेशनल सगळं शिकवा. छोटं रॅपलिंग करू दे मोठं करण्यापेक्षा, पण त्याला एज्युकेशनल सगळं करू दे. आज जगामध्ये असे कुठेच इव्हेंट नाही होते की लोक म्हणजे एकदम न्यू बिगिनर जाऊन 2,000 फूट रॅपल करतो, 1,500 फूट रॅपल करतो, असं कधीच होत नाही. म्हणजे मला ते माझ्या तरी बघण्यात नाही आहे. इव्हेंट होतात असं नाही की नाही होते, पण त्यांचे इव्हेंट बघाल तर एकदम कंट्रोल मॅनरमध्ये असतात की 50 फूटच आहे, 100 फूटच आहे. आणि 100 फूट आणि 1000 फूट नवीन माणसाला तेवढीच थ्रिल येते, असं काही नाही आहे. फक्त आता शर्यत कुठे लागलेली, नवीन मुलं पण नवीन माणसं पण ह्याच्यामध्ये का जातात आहे कोकणकडा किंवा वानरलिंगसारख्या ठिकाणी, बिकॉज तुम्हाला रील पाहिजेत. ठीक आहे, तर थ्रिल ही 100 फुटाला पण भेटते आणि तुम्हाला ह्याच्यावरती पण भेटते. पण तिकडे जायच्या आधी तुम्ही ॲटलिस्ट बेसिक नॉलेज घेऊन जा आणि हे बेसिक नॉलेज द्यायचं काम मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ह्या इव्हेंट्सवाल्यांकडे आहे. बरोबर, परफेक्ट. तू इतका फिरलास, खूप अनुभव आहेत गाड्या, तू क्लाइम्बिंग करत होतास, सह्याद्रीमध्ये खूप सारे ट्रेक्स केलेस, हिमालयामध्ये पण केले होतेस, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आलास, सगळं झालं तरी तुझा बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स जो सर्टिफिकेटवाला जो कोर्स आहे तो मागे राहिला होता. त्याच्याबद्दल जरा सांग. मला बेसिक कोर्स हा खूप आधी करायचा होता. म्हणजे मी फ्रीलान्सिंग करायचो 2000 पासून, नंतर आलो 2013 पर्यंत फ्रीलान्सिंग केलं या फील्डमध्ये. आणि तेव्हापासून मला कोर्स करायचा होता, बिकॉज तेव्हा तर माहीतच नव्हतं फील्ड. आणि आमच्या फील्डमधले सिनियर्स सुनील सर असतील किंवा बाकी सिनियर्स आहेत, सगळे कोर्स करून आले होते आणि त्यांचाही आग्रह होता की हा कोर्स करावा. पण मला तेव्हा जमलंच नाही, बिकॉज कोर्स करायचा म्हणजे 1 महिना बाहेर जाणं, ठीक आहे. आणि तेव्हा माझं शिक्षण चाललं होतं माझ्या फ्रीलान्सिंगवरती. फ्रीलान्सिंग एव्हरी वीकेंड, म्हणजे आठवड्यातले 3-4 दिवस वीकेंड असे जे काम करायचो त्याच्यातनं पैसे मिळायचे, तेच मी शिक्षणासाठी वापरायचं. तर तेव्हा फॉर्म भरला होता मी, पण तो भरूनसुद्धा मी बेसिकला जाऊ नाही शकलो. त्याच्यानंतर मी माझ्या अभ्यासावरती नॉलेज गेन केलं, मग इंडस्ट्रीमध्ये जॉईन झालो, मग ते अजून नॉलेज गेन करायचा मला चान्स मिळाला. सो टप्प्याटप्प्यात बघाल तुम्ही तर कायम स्वतः शिकत गेलेलो आहे. मे बी जास्त जबाबदारी पडली त्यामुळे असेल किंवा वेगळ्या गोष्टी असतील, पण नॉलेज स्वतःच गेन केलं. आणि नंतर असं वाटायला लागलं की बेसिक नकोच. बिकॉज मी ज्या कंपनीत काम करायचो तिकडे बेसिक करून यायचे लोक आणि ॲडव्हान्स करून यायचे, मोठे रेस्क्यू करून यायचे, चांगले कोर्सेस करून यायचे एकदम लेवलचे, पण त्यांच्याकडे नॉलेज काहीच नसायचं, ग्राउंड नॉलेज. ठीक आहे. तर मला नंतर असं जाणवं लागलं की बेसिकमध्ये सुद्धा चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात आहे, तर मग बेसिक नकोच. मग आत्ता का गरज लागली, कारण का आत्ता मी हिमालयात जायला लागलो, बिकॉज पुढच्या ज्या मोहिमा आहेत त्या हिमालयातल्या, बिकॉज सह्याद्रीत ऑब्व्हियसली सह्याद्रीत पण आहेत मोहिमा, पण हिमालयात ज्या पद्धतीचं क्लाइंब झालं पाहिजे ॲज अ बिग वॉल क्लाइंबर ते होत नाही आहे. सगळेजण माउंटेनिंग करतात पण ॲज अ बिग वॉल क्लाइंब कोण नाही करत आहे. तो एक वेगळा दृष्टिकोन आहे. सोशलला आम्ही केला, म्हणजे तो खूप मोठी गोष्ट ठरली ॲक्च्युली पूर्ण भारतासाठी. आणि मग तेच विजन आहे, म्हणून हिमालयात जायचं म्हणून आता मला बेसिक करायची गरज लागली. बिकॉज तुम्हाला हिमालयात जायचं तर परमिशन्स आल्या, आणि परमिशन झालं तर तुमच्याकडे कागदपत्र पाहिजे, मग तुम्हाला बेसिक कोर्स केलेला पाहिजे. त्यासाठी मी यावर्षी बेसिक कोर्स करून घेतला आणि खूप वेगळा अनुभव आला मला. त्या बेसिक कोर्समध्ये तू गेल्यावरती त्या टीचरने तुला शिकवलं का तू त्यांना शिकवलं? नाही, बेसिकला जायच्या आधीच मला बऱ्याच जणांनी वॉर्निंग केली की तू काही बोलू नको आणि 1 महिना तुला गप्प राहायचं असं सगळं मला सगळ्यांनी हे दिलं. पण मी जेव्हा गेलो ना, विचार केला तर मी 10 वर्ष एका इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेलं आहे, इंडस्ट्रियल सेफ्टी इन्स्टिट्यूटमध्ये.
आणि तिकडे मी लोकांना शिकवायचो. म्हणजे तिथं अशी लोकं यायची की ज्यांनी ऑलरेडी फील्डमध्ये म्हणजे टाटा असेल, L&T असेल किंवा जे ऑइल रिगवरती काम करतात त्या लोकांना मी शिकवायचो, ज्यांनी 30-30, 40-40 वर्ष ॲज अ सेफ्टी ऑफिसर काम केलेलं आहे. त्या लोकांना मी ट्रेनिंग द्यायचो. आणि त्यामुळे इन्स्टिट्यूटमध्ये काम केल्यामुळं असे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन तसा असतो. आणि मी मग बेसिकला जाताना मी इन्स्टिट्यूट काय पद्धतीने काम करतं किंवा काय असलं पाहिजे त्या पद्धतीने ॲक्च्युली बघत होतो सगळ्या गोष्टी जेव्हा बेसिकला गेलो तेव्हा. आणि जाणवलं की ही देशातली शिक्षण संस्था आहे जिथे वर्षाला हजारो स्टुडंट येतात आणि ते देशाला कुठे ना कुठे रिप्रेझेंट करत असतात किंवा ते तयार होतात, घडत असतात. तर मला जाणवलं की जेवढं पण टेक्निकल नॉलेज बेसिकमध्ये दिलं जातं त्यातलं 70 ते 80% हे नॉलेज चुकीचं आहे. बापरे. चुकीचं शिक्षण शिकवलं जातं तिकडे. म्हणजे खूप मला असं ते जाणवलं की मग आपल्या सह्याद्रीत ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्याला शिक्षण संस्था जबाबदार नाहीत का? आणि बघाल तुम्ही तर अशा एक शिक्षण संस्था नाही आहे ही माउंटेनिंगची, अशा 4-5 आहेत. पण मी ज्याच्यामध्ये गेलो त्याच्यामध्ये तर सगळं चुकीचं शिकवत होते. काही बोललो नाही मी, जस्ट ऑब्झर्व करत राहिलो. आणि आहे माझ्याकडे ते सगळं डॉक्युमेंटेड आहे, म्हणजे सगळ्याचे फोटो व्हिडिओज सगळे अवेलेबल आहेत. पण बघायला गेलं तर मला कुठे ना कुठे जाणवलं की सह्याद्रीत आत्ता जे प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे ह्या बेसिक कोर्स करणाऱ्या ह्या शिक्षण संस्थेचा पण हात आहे असं मला वाटलं. खूप महत्त्वाचा प्रश्न होता. उत्तर त्याचं तेवढंच दर्जेदार होतं. तर एक थोड्या वेगळ्या सेगमेंटकडे आपण जातोय. जर तरची गोष्ट, ज्याला काही असा विशेष लॉजिक नाही आहे, पण एक थोडीशी गंमत म्हणून. तर पहिला प्रश्न असा आहे की जर महाराष्ट्र सरकारमध्ये तुला मंत्री बनण्याची संधी मिळाली तर कोणतं मंत्रिपद घ्याल आणि काय कराल ते घेऊन? मी डिझास्टरचं घेईल ॲक्च्युली. बिकॉज डिझास्टर म्हणजे रेस्क्यूमध्ये ज्या पद्धतीने काम चाललंय तर रेस्क्यू संस्थांकडे सरकारचं लक्षच नाही आहे. अच्छा. अजिबात लक्ष नाही. म्हणजे खूप ठिकाणी संस्था या स्वतःच्या मनाने काम करतात आणि सगळा जीव ओतून काम करतात पण ह्या संस्थांकडे लक्षच नाही आहे सरकारचं. तर त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल जसं असेल. भूतकाळात जाता हयात नाहीत, भूतकाळात एखाद्या गिर्यारोहकाला जाऊन तुला भेटावं वाटलं तर कोणाला भेटशील? आपले मिलिंद पाठक ज्यांनी कोकण कडा केला पहिला त्यांना भेटायला आवडेल खरंच. बिकॉज कड्यात गेल्यानंतर असं होत नाही की मिलिंद पाठक हे नाव आठवलं, हे नाव आठवतंच. म्हणजे दिसतं सगळं समोर असतं आणि त्यांनी कसा केला. माझ्या डोक्यात तेच असतं की त्यांनी कसा केला असेल त्या टायमाला विदाऊट एवढे ॲडव्हान्स इक्विपमेंट किंवा सगळ्याच गोष्टी. तर त्यांना भेटायला आवडेल मला. तुझ्या ह्या करिअरमध्ये बरेचसे हॅपी मोमेंट्स आलेले असतील नाही का? तो गेला निघून होता. तुला असं वाटलं की ह्या काळात त्या काळात जाऊन तो हॅपी मोमेंट्स अनुभव घ्यावा त्याचा, तर असा कोणता अनुभव सांगशील? मला आठवलं सोशाला आम्ही क्लाइंब केला. त्याचा समिट खूप असा एकदम शॉर्ट टर्ममध्ये आला. म्हणजे आम्ही एवढी मेहनत केली पण समिटवरती आम्ही फक्त 10 का 12 मिनटं होतो. बिकॉज समिटवरती असल्यामुळे तेवढा टाईम नाही मिळाला, खूप वारा होता आणि लेट झाला होता. पण ती मुवमेंट जगायला ऑब्व्हियसली परत आवडेल. भूतकाळातली अशी कोणती मोहीम आहे जी तू नाही केली, दुसऱ्या कोणीतरी केलेली आहे, तर ती मोहीम तुला फक्त जाऊन जस्ट बघायचं आहे किंवा आनंद घ्यायचा आहे, अशी कोणती मोहीम तुला बघायची वाटेल? शार्क स्पिन मेरू जो आहे तो जिमी चेन आणि ह्यांनी केलेला आहे आपल्या उत्तराखंडमध्ये आहे. तर ते जगातलं सगळ्यात अवघड क्लाइंब असं म्हणलं जातं आणि माझंही स्वप्न आहे की हे क्लाइंब मी करावं. तर ती त्यांनी जेव्हा क्लाइंब केली ती बघायला नक्की आवडेल. सह्याद्रीमध्ये फिरत असताना किंवा ऑल इंडिया माउंटेनिअरिंगमध्ये रेस्क्यू हा संबंध बऱ्यापैकी येतो. तुमच्यासारखे चांगले प्रशिक्षित क्लाइंबर असतील किंवा अनुभवी लोक असतील तर तुमच्याकडे हे प्रकरण येतं. ह्या ज्या संस्थांमार्फत तुम्ही सगळं करत असतात, ह्या संस्थांची कार्यपद्धती किंवा संस्था कितपत टिकतील याच्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटतं? आत्ता जेवढ्या पण रेस्क्यू संस्थांचं काम चालू आहे ना तर ते म्हणजे एकदम काय म्हणतात फ्री ऑफ कॉस्ट काम चालू आहे. म्हणजे समाजकार्य. ठीक आहे, असं नाही आहे की कुठलीही संस्था काम करते म्हणून त्याला बराच पैसा मिळतोय आणि सगळ्यांना इक्विपमेंट मिळतं असं नाही आहे. डोनेट करतात काही जण चांगल्या उद्देशाने पण असं काही फिक्स इन्कम सोर्स नाही आहे. म्हणजे बऱ्याच टायमाला तर सगळं स्वतःच्या खिशातनं खर्च करून आपल्याला हे सगळं करावं लागतं. आणि ह्या रेस्क्यू संस्था बऱ्याच ठिकाणी आहेत. म्हणजे असं नाही की लोण्यात शिवदुर्ग आहे, ठीक आहे, नाशिकला आहे,
पनवेलमध्ये, अशा खोपोलीमध्ये, अशा बऱ्याच ठिकाणी रेस्क्यू संस्था आहेत की ज्या ह्या कार्य करत आहेत. तर ह्या कार्य की कधीपर्यंत करत राहतील असं फ्री ऑफ कॉस्ट? ह्याला काहीतरी बॅकअप पाहिजे किंवा गव्हर्नमेंटची मान्यता पाहिजे, तेव्हा ह्या कायम काम करत राहतील. म्हणजे आणि हे फक्त काम करण्यासाठी नाही, तुम्हाला बाकी गोष्टी सिक्युरिटी पण पाहिजे. बिकॉज आता तुम्ही बघाल तर महाडमध्ये एक इन्सिडेंट झाला, तिकडे एक इन्फ्लुएन्सरचा मृत्यू झाला आणि नंतर मग रेस्क्यू संस्थेवरती क्वेश्चन आला की हे उशिरा पोचले, मग ह्यांनी असे व्हिडिओ काढायलाच नव्हते पाहिजे. तर ह्याला बॅकअप काही आहे. आणि टेक्निकली बघायला गेलं तर ते पण बरोबर आहेत, बिकॉज तुम्हाला कोणी अधिकार दिला की त्यांना काढायचा, ठीक आहे. तर ते चांगलं काम करत, रेस्क्यू संस्था चांगलं काम करत असून त्यांच्यावरती क्वेश्चन उभा राहतो. तर ह्याला कुठं ना कुठेतरी गव्हर्नमेंटची मान्यता पाहिजे की ह्या रेस्क्यू संस्था आहेत आणि ह्या महाराष्ट्रात एवढ्या वर्ष काम करतात आहे, तर त्यांना हे एवढे अधिकार आहेत, हे नाही आहेत, जे काय गव्हर्नमेंटला डिसाईड करायचं आहे. पण काय ना काहीतरी अशी शासन मान्यता पाहिजे की जेणेकरून रेस्क्यू संस्थांना सिक्युरिटी मिळेल. एखादा वाईट अनुभव या रेस्क्यू दरम्यान काय आलेला? वाईट अनुभव म्हणजे बोलू शकतो की आता एवढे रेस्क्यू होतात, पण मुश्किल नाही म्हटले यातले 2% फक्त असे असतील. म्हणजे शिवदुर्गामध्ये मी 2007 पासून रेस्क्यू करतो आणि आता तो डाटा एवढा वाढला. 2007 वर्षांना 8-10 रेस्क्यू व्हायचे. आता मागच्या वर्षीचा रेकॉर्ड बघाल तुम्ही शिवदुर्गाचा स्टॅटिस्टिक, तर मागच्या अख्ख्या वर्षामध्ये 89 रेस्क्यू झालेले, 90 रेस्क्यू. म्हणजे तुम्ही बघाल तर दर 5-6 दिवशी आम्ही कोणाला डेड बॉडी काढतोय किंवा हरवलेला काढतोय, असं काही ना काहीतरी चालू असतं. तर एवढा हा ग्राफ वाढलेला आहे. तर एवढ्या ग्राफमध्ये पण आता किती फॅमिलीज येऊन गेल्या असतील, त्यांच्या लोकांचे डेड बॉडी काढलेले आहेत किंवा काही जणांना वाचवलेलं आहे. तर एवढी लोक येऊन पण ह्याच्यातले फक्त 1% असतील जे फक्त परत तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला भेटतात किंवा कनेक्ट असतात. बाकी 99% ह्यांचा काही संबंध नसतो. तर ते कुठेतरी जाणवतं की आपण थँकलेस जॉब करतोय आणि जेवढे लोकांचे जीव वाचवून किंवा आपला जीव रिस्कमध्ये घालून काम करून सुद्धा लोकांना ह्याची किंमत नाही आहे. खूप मस्त गप्पा चालल्यात. एक थोडा एंटरटेनमेंट सेगमेंट आपण याच्यामध्ये ॲड केला आहे. रॅपिड फायर आहे. ओके, एक 4-5 प्रश्न आहेत. ओके, रेडी? येस. हिमालय की सह्याद्री? हिमालय. भारत की ऑस्ट्रेलिया? भारत. कधी? कमर्शियल इव्हेंट की मित्रांचा टोळी ट्रेक? नाही, मित्रांचा ट्रेक. शांत एकटं बसणं की ग्रुपसोबत मजा करणं? शांत एकटं बसणं. हायलायनिंग की क्लाइम्बिंग? क्लाइम्बिंग फर्स्ट. कोकण काढा एका शब्दात? निशब्द. म्हणजे खरंच कोकणकडे समोर गेलं की मी एकदम शांत होऊन जातो. खरंच काही वर्ड नाही. आणि आता बरेच वर्ष गेलो नाही, त्यामुळे ते तसंच होणार आहे. म्हणजे काय आठवणी आहेत कोकणकड्याच्या? बऱ्याच आठवणी आहेत कोकणकड्यात. खूप म्हणजे नंतर हिमालयात पण आता क्लाइम्ब करायला लागलो आहे किंवा आयुष्यात पण जे काही चालू आहे, जे झालेलं आहे त्याच्या मागे कोकणकड्याचा बराच हात आहे असं म्हणेल मी. कोकणकड्यांनी कायम शिकवलेलं आहे. त्यामुळे कोकणकड्यात गेल्यावरती नेहमी मी असं फक्त कोकणकड्याशी गप्पा मारत असं होतं शांतपणे. आपण हा सगळा जो तुझा अनुभव तू सांगतोयस, गिर्यारोहण, माउंटेनिअरिंग, हायलायनर्स वगैरे सगळं, क्लाइम्बिंग वगैरे सगळं, याची सुरुवात कसा आला, या फील्डमध्ये कसा काय आला? असं काय मोठं स्ट्रगल वगैरे नाही आहे, पण मी ॲक्च्युली स्नेक कॅचिंग फील्डमध्ये होतो आणि लोणात माझ्या घरी साप आला होता. तर जवळचेच एक सर्पमित्र वरे सर म्हणून आहेत, जे राजमाची त्यांचं बेसिक गाव आहे, म्हणजे तिकडचे बेस्ट आहेत. तर ते आले आणि साप पकडला माझ्यासमोर आणि मग त्यांना विचारलं मी की मला ही आवड आहे. तर मग त्यांच्याबरोबर मी साप पकडायला शिकलो. मग साप पकडल्यानंतर असं आलं की मी त्यांच्याबरोबर सापाचे लेक्चर्स द्यायला लागलो, स्नेक अवेअरनेसवरती वगैरे. मग हळूहळू फक्त साप न राहता ते सगळं वाईल्ड लाईफ पूर्ण पसरायला लागले की सगळ्याच प्राण्यांचा अभ्यास. आणि मग राजमाशीत मग कुठे कॅम्प्स असेल तर मी तिकडे त्यांच्या इव्हेंट्समध्ये लेक्चर्स द्यायला लागलो. मग तसं कॅम्पशी रिलेटेड झालो, ॲडव्हेंचर कॅम्पशी. मग ॲडव्हेंचर कॅम्प्समधनं हळूहळू क्लाइम्बिंगकडे वळालो, असं आलं. आणि मग एका कॅम्पमध्ये असं आलं की तिथे आले होते सगळेजण, ब्ल्यू वेल म्हणून संस्था आहे ठाण्यातली, तिकडचे काही टेक्निकल लोक आले होते. आणि तेव्हा मला टेक्निकल जमायचं नाही, 2004-03ची गोष्ट असते, 4ची. तर तेव्हा टेक्निकल जमायचं नाही. मग त्यांनी मला सांगितलं की तिकडे छोटं पॅच होतं, तिथं क्लाइम्बिंग कर म्हणून.
तर मला क्लाइम्बिंग नाही जमलं आणि मला असं वाटलं की मी एवढा साप वगैरे पकडतो आणि मला क्लाइम्बिंग नाही जमत. मग तेव्हापासून मी क्लाइम्बिंग सिरियसली घेतलं. मग टेक्निकल शिकायला लागलो आणि त्याच दरम्यान मग कुठेतरी 2007ला शिवदुर्गबरोबर कनेक्ट झालो आणि मग शिवदुर्गबरोबर कनेक्ट झाल्यावरती तर मग एकदमच मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. मग तिथून रेस्क्यू, मग क्लाइम्बिंग ह्या सगळ्याची सुरुवात झाली. हळूहळू मग हायलाईन चालू झालं. तर अशी जर्नी राहिलेली आहे. हायलाईनबद्दल थोडं विस्तृत सांग ना, म्हणजे नक्की प्रकार काय आहे हा? सो हायलाईन म्हणजे आपण पुण्यात पण फिरताना आपल्याला दिसतं की डोंबारी असतात, ते रोपवरून चालतात. तर तोच प्रकार आहे, फक्त तो मोठ्या स्केलवरती असतो. आम्ही पण डोंबारीच आहे असं म्हणू शकतो. पण आम्ही माउंटनमध्ये 2 माउंटनच्या मध्ये दोरी अशी पट्टी असते 1 इंचवाली, ती लावतो आणि त्याच्यावरून चालतो. आणि सेफ्टी सगळी असते, 100% सेफ्टी असते. तर मग त्याला असं काही लिमिट नाही आहे की छोटंच पाहिजे किंवा मोठंच पाहिजे. उलटं आम्ही बघतो की जास्त मोठं किती असेल किंवा कुठलं थ्रिलिंग जास्त असेल, फोटोजेनिक कुठलं चांगलं असेल, ह्या पद्धतीने बघत असतो. म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रातली इंडियातली सगळ्यात मोठी हायलाईन आम्ही रीक केली आहे ती 700 मीटरची आहे. सो ड्युक्सवरून समोरच्या खंडाळ्यातल्या डोंगरावरती अशी 750 मीटरची हायलाईन लावली होती. तर हा नवीन स्पोर्ट आहे. 2014पर्यंत इंडियात नव्हताच. 2013ला वगैरे मी ह्या स्पोर्ट्सची इंटरव्ह्यू झालो, तेव्हा फक्त स्लॅकलाईन करायचो. आणि स्लॅकलाईन म्हणजे जे खाली स्लॅकलाईन म्हणजे जमिनीवरती आपण 2-3 फीटांवरती लावतो गार्डनमध्ये, तसं असतं. आणि तीच गोष्ट वरती लावतो ते हायलाईन म्हणतात. तर मग हायलाईनमध्ये मग सेफ्टी सगळ्या ॲड्स होतात किंवा रोप्स, टेक्निकल वर्क ॲड होतं. आणि मग ते शिकत असताना नंतर असं वाटलं की आपण हायलाईन करू आता. बिकॉज मी व्हिडिओज पाहिले होते काही. डीन पॉटर नावाचा एक क्लाइंबर होता, त्याला मी खूप फॉलो करायचो US मधला. तर त्याला खूप फॉलो करायचो. मग तो हायलाईन करायचा, त्याचे व्हिडिओ बघून मग मला असं वाटलं की मग हायलाईन करूया. बरं, ह्याचं इक्विपमेंट इंडियात नव्हतंच. मग किंवा सेटअप कसा करायचा हे नाही माहिती. आता क्लाइम्बिंग करायचं तर मी महाराष्ट्रात एवढे गिर्यारोहक आहे, त्यांना कुठेही विचारू शकत होते की नक्की कसं करायचं. पण ह्याला काही मार्गदर्शन नव्हतं. मग असंच क्लाइम्बिंगचं नॉलेज वापरून जुगाड करून तेव्हा बनवलं. जुगाड केलं तरी 100% सेफ होतं त्या टायमाला सुद्धा. पण ते इक्विपमेंट नसल्यामुळे जुगाड केले होते बेसिकली. आणि मग तसं हायलाईन चालायला लागलो. मग गोष्टी कळायला लागल्या आणि सांदन व्हॅलीमध्ये पहिली हायलाईन लावली होती. तिथे मला लाईनवरती उभं पण नाही राहता आलं किंवा बिकॉज माहीत नव्हतं की कसं उभं राहतात. लाईन जेव्हा लावलेली असते तेव्हा किती टेन्शन पाहिजे लाईनवरती हे नव्हतं माहिती. मग मी ती लाईन लावल्यानंतर जाणवलं मला की ह्याच्यावरती आपल्याला बराच अभ्यास केला पाहिजे. बिकॉज लाईन लावली आणि तेव्हा चालणारा मी एकटाच होतो आणि मी चालणार म्हणून मला बघायला ऑलमोस्ट 18-19 जण आले होते सपोर्ट टीममध्ये. आणि ते सगळे बघतात ते मला ते असं जाणवलं ना की एवढे सगळे एफर्ट घेतात आणि मला चालतच नाही आला. सो त्याच्यानंतर मग आम्ही परत एक हायलाईन लावली ड्युक्सवर. मी आल्यानंतर व्हिडिओज बघितले काही आणि त्या म्हणजे मोबाईल पण असा असायचा व्हिडिओ की नीट आपल्याला माहीत नव्हतं गुगलवरती सगळं. पण लकीली काही व्हिडिओ मिळाले, त्याच्यात मला दिसलं की माणूस कसा उभा राहतो हायलाईनवरती. मग मी ती प्रॅक्टिस केली छोट्या हाईटवरती आणि मग एक दिवस असं ठरवलं की ड्युक्सला जाऊन हायलाईन लावू. आणि मग तेव्हा हायलाईन लावली तर 2 जण गेलो. म्हटलं पहिलं बघू जमतंय का, जर सक्सेसफुल झालं तर मग सगळ्या टीमला सांगू. आणि त्या टायमाला मला ती हायलाईन जमली. सो ती भारतातली पहिली हायलाईन म्हणू शकतो आपण. पण असं आता त्याच्यात पण नंतर बरंच झालं की मी पहिली केली, तो पहिली केली. पण मुळात मुद्दा हा नाही आहे की कोणी पहिली केली. आत्ता स्पोर्ट्स उलटं जे नवीन मुलं करतात आहे, जे म्हणजे हायलाईन चालू आली इंडियात त्या टायमाला नव्हतेच, ते आता स्पोर्ट्स पुढे येतात. हरजीत पवार असेल, आदर्श असेल किंवा बरेच मुलं आहेत असे की ती एकदम एक्स्ट्रीम लेवलला करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने करतात आहे. म्हणजे स्पोर्ट्स आता हळूहळू मोठा व्हायला लागला आहे. ह्याच प्रश्नाला धरून ह्या संपूर्ण फील्डमध्ये करिअरच्या काय काय संधी आहेत? आपल्या इथे करिअर जुन्या ह्याच्यापासून पाहिलं करिअर म्हणजे काय आहे तर ॲज अ आउटडोअर एक्सपर्ट म्हणून किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणं, एवढंच एक करिअर आपल्याकडं आधीपासून होतं की तुम्ही रॅपलिंगचे इव्हेंट्स असेल तेव्हा जा आणि उभे राहायचा बिलियर किंवा हार्नेस काढायला. ठीक आहे, हाच एक करिअरचा मार्ग होता आधी. आणि मग त्याच्यात पण मग छोटी कंपनी मोठी कंपनी त्याप्रमाणे तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे तुम्हाला पैसे मिळायचे. पण आता ॲक्च्युली तुम्ही बघाल तर क्लाइम्बिंग आणि सेफ्टी ह्याच्या रिलेटेड बरेच गोष्टी ओपन झालेल्या आहेत. ठीक आहे, प्रत्येक स्कूलमध्ये क्लाइम्बिंग वॉल ओपन व्हायला लागलेली आहे बिकॉज हा स्पोर्ट ऑलिम्पिकमध्ये पोचला आणि आता
बऱ्याचशा इंटरनॅशनल स्कूल्समध्ये ह्या वॉल्स ओपन होतात आहे आणि तिकडे इन्स्ट्रक्टरची गरज आहे. प्रॉब्लेम असा आला की आता वॉल्स ओपन होतात आणि इन्स्ट्रक्टर नाही आहेत चांगल्या क्वालिटीचे, बिकॉज फील्डमधले बरेचसे त्यांना सेफ्टी माहिती असते पण त्यांना क्लाइम्बिंग नाही आहेत. ज्यांना क्लाइम्बिंग माहिती असतं त्यांना सेफ्टी नाही आहेत, तर हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून तुमच्याकडे बरेच जॉब अवेलेबल आहेत आता. इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये मी 10-12 वर्ष काम केलं. तर इंडस्ट्रियल सेफ्टी हा नवीन एक तुम्ही म्हणाल की फील्ड आहे जिथे ॲज अ क्लाइम्बिंग आणि इंडस्ट्रियल सेफ्टी, मी ॲज अ क्लाइंबर आणि इंडस्ट्रियल सेफ्टी दोन्ही एक साथ करत होतो आणि त्याचे फायदे पण अनेक होत होते. बिकॉज तुम्ही जेवढं इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये काम कराल तेवढं तुम्हाला इक्विपमेंट आणि टेक्निकल गोष्टींवरती अभ्यास करता येतो. ठीक आहे, आणि तो तुम्हाला तुमच्या क्लाइम्बिंगमध्ये यूज करता येतो. ठीक आहे, तर इंडस्ट्रियल सेफ्टी हा खूप मोठा फील्ड आहे जिथे मुलांची गरज आहे, टेक्निकल लोकांची गरज आहे. बिकॉज जेवढे स्ट्रक्चर बनतात आहे, मोठे स्ट्रक्चर बनतात आहे, तिकडे चांगले टेक्निकल क्लाइंबर्स काम करू शकतात लटकून, किंवा क्लिनिंगचे जॉब आहेत. म्हणजे बाहेर देशात तर हाय पेड जॉब्स आहेत, फक्त काही कोर्सेस करावे लागतात पण खूप चांगले जॉब्स आहेत. आउटडोर एज्युकेशन नवीन फील्ड आहे जी इंडियात अजूनही खूप कमी लोक करतात. पूर्ण जगामध्ये आउटडोर एज्युकेशन ही कन्सेप्ट मध्ये एवढे जॉब्स अवेलेबल आहेत, पण आपल्या इथं त्या दृष्टीने पाहिलं जात नाही. आपल्या इथं फक्त हेच आहे. लास्ट 2 वर्ष मी ऑस्ट्रेलियात होतो ॲज अन आर्बोरिस्ट. ती पण एक ॲक्च्युली जगात खूप मोठी फील्ड आहे, ती क्लाइम्बिंगशी रिलेटेड आहे. आणि तेव्हा पण त्या फील्डमध्ये पण इंडियातनं कोण नव्हतं आणि मी त्या फील्डमध्ये गेलो. पण आता असं आलं की मी आल्यानंतर मी ह्याच गोष्टी मुलांमध्ये शिकत होतो. आता माझा स्टुडंट म्हणजे रतन आपल्या वॉलवरचा शिवदुर्गमधला, तो आता ऑस्ट्रेलियात जाऊन त्याच फील्डमध्ये काम करतो. तर ही एक नवीन फील्ड आहे. ऑब्व्हियसली टाईम लागेल आर्बोरिस्टसारखी खूप टेक्निकल फील्ड आपल्या इंडियात यायला, पण इंडियात न येता तुम्ही बाहेर जाऊ शकता जिथे ही फील्डमध्ये काम चालतं. तर इंडियात कमी असलं तरी इंडियाच्या बाहेर या म्हणजे क्लाइम्बिंग ह्या रिलेटेड बऱ्याचशा फील्ड आहेत जिथं लोकांना अपॉर्च्युनिटीज आहेत. आता तू ऑस्ट्रेलियातल्या जॉबबद्दल बोललास, तर साधारण सिलेक्शन प्रोसेस कशी आहे किंवा ह्या जॉबसाठी कसं काम करू शकतो? सो आर्बोरिस्ट म्हणजे ट्री सर्जन, आपल्या इथं लाकूडतोडा म्हणू शकतो. पण बाहेर देशामध्ये आर्बोरिस्ट म्हणजे ट्री सर्जन म्हणजे झाडांचा डॉक्टर म्हणू शकतो. त्या पद्धतीने ही फील्ड आहे ॲक्च्युली, की झाड कसं कापायचं, म्हणजे प्रोनिंग करायचं असेल तर झाडाला कुठल्या पद्धतीने कापलं पाहिजे. आपण बघितलं असेल की जेव्हा आंब्यांचा सीझन संपतो किंवा परत आंबे जास्त आहे म्हणून आपल्या इथं छाटून टाकतात आंब्याची झाडं. ठीक आहे, तर त्याला प्रोनिंग म्हणतात. आणि ते प्रोनिंग आहे ना आपल्या इथं खूप चुकीच्या पद्धतीने येतं. मग नंतर तुम्हाला दिसेल की ते कापल्यानंतर झाड एकदम बहरतं. ठीक आहे, तर ॲक्च्युली ते कळतं की आपल्याला झाड हे बहरलं नाही आहे, झाड स्ट्रेसमध्ये आहे एवढ्या फांद्या कापल्यामुळे. तर मग किती % फांद्या कापल्या पाहिजेत आणि कशा कापल्या पाहिजेत ह्याचा एकदम शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. आपल्या इथं तो केला नाही. मुंबईमध्ये कंपनी ट्रिकोटेक म्हणून, तर ती ह्यावरती काम करते. आणि मग त्यांच्याकडून मला एकदा ऑस्ट्रेलियाची ऑफर आली होती आणि इंडियात असं कोणीच नव्हतं करत. मी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे त्यांना माहिती होतं की मी असं काहीतरी काम करतो आणि त्यांना ट्रेनिंग पाहिजे होती. तर ते आमच्या इंडस्ट्रियल कंपनीमध्ये आले आणि म्हटले की तुम्ही झाडांवरती ट्रेनिंग द्याल का? तर माझा जो बॉस होता तो म्हणला आम्ही असली ट्रेनिंग देत नाही, झाडांवरती कधीच नाही केलं, आम्ही इंडस्ट्रियलमध्ये काम करतो. पण मी रोहितला विचारतो बिकॉज रोहित वाचत असतो हे सगळं. तर माझ्या बॉसने मला विचारलं की तू ट्रेनिंग देऊ शकशील का? म्हटलं देईल मी. तर मी माझं जेवढं नॉलेज अभ्यास करून रिसर्च करून ट्रेनिंग मॉडेल बनवलं आणि मी त्या मुंबईतल्या कंपनीला ट्रेनिंग दिला. आणि मग ते मुंबईच्या कंपनीवर माझं थोडं हे झालं की मी पण झाडांबद्दल शिकायला लागलो. ह्यांना टेक्निकल शिकवलं पण झाडांबद्दल त्यांच्याकडून मी शिकायला लागलो. आणि मग नंतर त्यांना कोविडच्या आधी एक ऑस्ट्रेलियामधनं असे हे आले की इंडियन मुलं पाहिजेत तिकडे, जसे जाऊ शकतात का? त्यांनी मला विचारलं. मग मी हो म्हणालं बिकॉज ऑपॉर्च्युनिटी ऑस्ट्रेलियातली मिळते तर कोण नाही म्हणणार आहे. पण मध्ये कोविड लागला आणि ते परत थांबलं. मग कोविडनंतर परत ती ऑफर ॲक्टिव्ह झाली आणि मग असं ठरलं की मग मला मुंबईमध्ये काम करावं लागणार होतं. बिकॉज ऑस्ट्रेलियात जायचं तर ॲटलिस्ट काहीतरी नॉलेज पाहिजे, जेणेकरून मी ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर झाडांबद्दल आणि याचा थोडा एक्सपिरियन्स दाखवण्यासाठी किंवा विजा अप्रूव्ह होण्यासाठी ते लागतं. बिकॉज बाहेर देशात असं नाही की तू अप्लाय केला आणि विजा मिळाला. तिथं ऑस्ट्रेलियामध्ये ॲक्च्युली चेक करतात की तू फील्डमध्ये काम केलं आहेस का, तुझा सगळा बॅकग्राऊंड चेक केला जातो तर तुझा विजा ग्रांट होतो.
तर मी म्हणून मुंबईतल्या कंपनीत वर्षभर काम केलं. लोणा सोडलं आणि तिकडे गेलो. म्हणजे तो पण एक थोडा स्ट्रगल होता बिकॉज मी लोणाजवळची चांगली नोकरी सोडून मग तिकडे गेलो होतो बिकॉज मला त्या ऑस्ट्रेलियाच्या ह्याच्यासाठी हे करायचं होतं आणि ठरवलं होतं की वर्षभर काम करेल आणि जर नाही झालं तर मग इंडस्ट्रियल सेफ्टी ओपनच आहे. पण मग ऑस्ट्रेलियाची ऑफर ओपन झाली आणि मग तिकडे गेलो मी ऑस्ट्रेलियात. पण ऑस्ट्रेलियात गेलो आणि मग कळालं मला की आपण जेवढं काय शिकलेलो आहे हे ऑस्ट्रेलियात काम करण्याच्या लाईक माझं 5% पण नॉलेज नाही. बापरे. आणि तिकडे गेल्यावरती कळलं बिकॉज तिकडे गेल्यावरती मला डायरेक्ट टास्क दिला गेला ज्यांच्याकडे काम करणार होतं त्यांनी की एक मोठं झाड होतं 30-40 मीटरचं, ते पूर्ण कापायचं होतं वरतून खाली. असं आपण कधीच केलं नव्हतं इंडियामध्ये असताना. फांद्या छोट्या मोठ्या कापल्या होत्या पण अख्खं झाड कापायचं आणि झाडाची साईज किंवा त्यांचे टेक्निक्स त्या नवीन इक्विपमेंटबरोबर काम करणं हे एकदमच अंगावर आलं माझ्या. आणि त्यांना पण डाऊट आला. त्याच्यानंतर मग ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट करत होतो त्यांच्याकडे सगळे माझे डॉक्युमेंट गेले होते. तर त्यांना तो डाऊट आला की हा खरंच काम करू शकेल का, बिकॉज ही इंडस्ट्री इंडियात एक्झिट करत नाही, म्हणजे नाहीच आहे. तर मग हा खरंच इंडियन क्लाइंबर क्लाइंब करू शकतो का. तर हा असा डाऊट आला म्हणून त्यांनी माझं ऑडिट ठेवलं. बापरे. की ह्याची परीक्षा घेऊया आणि जर हा पास झाला ऑडिट तर मग काम करायला अलाव करू. ठीक आहे. तर ती गोष्ट मला असं आलं की ठीक आहे इंडियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये काम करणं ही गोष्ट बाजूला राहिली. मला असं वाटायला लागलं की मी कुठलं कॉम्पिटिशन खेळतो का की इंडियाला रिप्रेझेंट करतोय आर्बोरिस्टमध्ये, असं वाटायला लागलं मी. पण मी मग त्या जो टाईम मिळाला त्याच्यात बराच अभ्यास केला, बरीच प्रॅक्टिस केली त्यांच्या ह्याच्यासाठी झाडांवरती आणि मग ऑडिट दिलं. ऑडिट सक्सेसफुल झालो आणि मग त्यानंतर क्लाइंब करायला मला अलाव केलं गेलं. तर आणि हे घरी माहीतच नव्हतं की समजा हे नाही झालं तर मला परत घरी पाठवणार. मी कोणाला काही नाही सांगितलं, म्हणलं पहिलं बघू काय होतंय. पण ठीक आहे म्हणजे खूप शिकायला मिळालं त्यामध्ये. आणि मग त्या दृष्टीने मी माझ्या लोण्यातल्या मुलांना सांगत राहिलो की असं असं आहे. आणि मग नंतर आता तो रतन गेलेला आहे तिकडे, तो पण आता चांगला परफॉर्म करतोय तिकडे आणि काम करतोय. तर धन्यवाद रोहित, तू इथे आलास. खूप साऱ्या गोष्टी आपण इथे उलगडलेल्या आहेत. बऱ्याच नवीन गिर्यारोहकांना किंवा नवीन जे क्लाइंबर्स आहेत, इव्हेंट कंपन्या, त्यांना पण बरंचसं नॉलेज यातून मिळेल. कुठल्या गोष्टीत आपण ॲज अ भारत म्हणून गिर्यारोहणात कमी आहोत, ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून आपण कुठल्या भागात कमी आहोत, या गोष्टींची पण आपल्याला एक प्रकारे जाणीव झालेली आहे. रेस्क्यूसाठी आपण ॲज अ गव्हर्नमेंट किंवा आपण एक सामान्य माणूस किंवा जो रेस्क्यूमध्ये सापडलेला आहे, रेस्क्यू झाल्यानंतर एक रेस्क्यू करणाऱ्यांबद्दलची आत्मीयता कशी असली पाहिजे याबद्दल पण आपण चर्चा केलेली आहे. एक सर्वव्यापी हा पॉडकास्ट झालेला आहे. मला वाटतं याच्यातून बऱ्याच जणांना खूप चांगली माहिती मिळेल. एक शेवटचं की आमच्या प्रेक्षकांना एकतर इथं आवडून कसं वाटलं हे, आणि आमच्या प्रेक्षकांना सबस्क्राईब करा, प्रतिक्रिया द्या. नाही खूप खूप धन्यवाद. बिकॉज पहिल्या प्रथम मला इकडे बोलवलं म्हणून, बिकॉज एवढ्या एज्युकेशनल बेस प्लॅटफॉर्मवरती कदाचित मी पहिल्यांदाच बोलत असेल. ह्याच्या आधी बोलले पॉडकास्टवरती, पण इकडे येण्याची खूप इच्छा होती माझी. बिकॉज माहीत होतं की हा पॉडकास्ट ज्या फील्डमध्ये मी काम करतो त्या लोकांपर्यंत जास्त पोहोचणार आहे. आणि मेन म्हणजे हा काय म्हणतात की लोक ह्याच्याकडे एज्युकेशनल पॉडकास्ट म्हणून बघतात. तर हाही संधी देण्यासाठी प्रथम धन्यवाद. तर अशाच एज्युकेशनल बेसिकली की एज्युकेशनल आणि माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी तुम्ही नक्की ह्या पॉडकास्टला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. गिफ्ट काय गरज नव्हती करा. नाही, हे फक्त कॅमेऱ्यासाठी परत घेतो. ओके बेस्ट, चालतंय. या तर या संपूर्ण पॉडकास्टसाठी उन्हाळ भटकंतीकडनं एक छोटंसं गिफ्ट आहे, ते आमच्याकडनं तुम्ही स्वीकारावं. थँक्यू.